नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला महाराष्ट्र पद्धतीची अंडा बुर्जी कशी करायची ते मी दाखवित आहे। तर त्याचं साहित्य सांगते। इथे मी 4 अंडी घेतली आहेत। 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। 5 लसणीच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत। पाव चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतला आहे आणि 4 चमचे तेल घेतलेले आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती, ती गरम झालेली आहे। आता आपण 4 चमचे तेल घालूया। आता तेल थोडं गरम होऊ देऊया आपण। तेल गरम झालेलं आहे। आता आपण लसूण घालूया, नंतर हिरव्या मिरच्या घालूया, नंतर बारीक चिरलेला कांदा घालूया। आता मिश्रण छान एकजीव करून घेऊया। आता बारीक चिरलेला टोमॅटो घालूया, मीठ घालूया, हळद पावडर घालूया आणि आता मिश्रण एकजीव करून घेऊया। आता कांदा टोमॅटो मऊसर होईपर्यंत आपण थांबूया। तर कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये मऊसर होईपर्यंत आपण थांबायचं आहे। तोपर्यंत मी 4 अंडी फोडून घेते। तर इथे मी 4 अंडी फोडून घेतले आहेत। तर इथे कांदा आणि टोमॅटो छान तेलात शिजला गेलेला आहे। आता आपण गॅस मंद आचेवर करूया। तर आता आपण 4 अंडी घालूया। एक एक असं अंड घालायचं आणि ढवळत राहायचं सतत। आता हे असं सतत ढवळत राहायचं आपण। अंड्याची बुर्जी छान सडसडीत होईपर्यंत आपण असंच ढवळत राहायचं आहे। 2 मिनिटं आपण आता असंच ढवळत राहणार आहोत। तर 2 मिनिटं झालेली आहेत। आपली बुर्जी छान सडसडीत झालेली आहे आणि कढईला अजिबात चिकटत नाही, म्हणजे आपली बुर्जी तयार झालेली आहे। तर आता वरून आता अशी कोथिंबीर घालूया आणि गॅस ऑफ करूया। आपली बुर्जी तयार आहे। तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अंडा बुर्जी करतात। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।